हैदराबादवरनं नाशिकसाठी 15,000 झाडं येणार आहेत आणि या झाडांच्या रोपणासाठी अधिकाऱ्यांकडनं जागेची पाहणी सुरू असल्याचं समजतंय। गोदावरी, नंदिनी, कपिला नद्यांच्या तीरावर जागांचा शोध सुरू असून आज रात्री उशिरा ही झाडं नाशिकात दाखल होण्याची शक्यता आहे। शहरात 15 फुटांची 15,000 झाडं लावण्यात येणार असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। झाडं 5 कोटी पण लावता येतील, पण झाडांची जी आयुष्य आहेत म्हणजे तुमच्या आपण जिथे मेळावा घेणार आहोत, काय त्याला म्हणतात, कुंभमेळावा, त्याची 150-150 वर्षापूर्वीची ती झाडं आहेत। त्याचे जर आपण बुंदे पाहिले तर मशीन पण त्यांना कापू नाही शकणार। इतका मोठा खाला पर्यावरणावर तुम्ही घालताय आणि मग झाडं लावणार। ती झाडं टिकवणार कोण, टिकणार कधी, त्याचं हे मिळणार कधी, असा प्रश्न आहे। आणि कुंभमेळा का आज आलाय का? कुंभमेळावे 3-3 वर्षांनी येत असतात। आता तुम्हाला वृक्षतोड करण्याची गरज काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।